नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ही मोठी अपडेट आहे। या प्रकरणात चौकशीसाठी सदर पोलिसांचं एक पथक जे ते विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे। पोलिसांकडून सध्या झाडाझडती सुरू असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। उल्हास नरड यांच्या कार्यालयामध्ये आता एक पथक दाखल झालं असल्याचं आपण पाहतोय। मुख्याध्यापक पदास मान्यता देण्याचा जो भ्रष्टाचार झाला होता किंवा जो घोटाळा झाला होता हा सध्या उघडकीस आला आहे। साम टीव्हीने ही बातमी लावून धरलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी जे आहे 5 जणांना यामध्ये अटक करण्यात आली होती आणि विभागीय शिक्षण उपसंचालक आहे उल्हास नरड यांना सुद्धा अटक झाली। त्यांच्या कार्यालयातील 3 कर्मचाऱ्यांना अटक झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात जे चौकशी करण्यासाठी साम टीव्हीमध्ये एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला दाखवतो आहे, ज्यामध्ये पोलीस पथक जे आहे सदर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल आहे आणि त्याचेच तपास अधिकारी जे नरेंद्र दायडे हे आता विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहे। कारण की हा सगळा कागदपत्री घोटाळा आहे, हे सगळं तपासण्यासाठी आतापर्यंत तक्रारीच्या आधारावर जी होती त्याची अटकेची कारवाई झाली। मात्र या सगळ्या संदर्भात कागद पुरावे काय मिळतात हे तपासण्यासाठी जे आहे साम टीव्हीमध्ये एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकता। साम टीव्हीनं खरं तर हा विषय सुरुवातीपासून लावून धरलेला होता आणि त्याचीच तपासणी करण्यासाठी आज विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये जे आहे ते पथक आलेलं आहे। नरेंद्र दायडे यांचं जे पथक आहे त्याची माहिती सध्या साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। मात्र या सगळ्या संदर्भातला जो घोटाळा आहे तो साम टीव्हीनं लावून धरला आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जो आहे साम टीव्ही हा जो घोटाळा आहे त्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग डोबळे यांच्याकडून। पराग, आपण पाहतोय शिक्षक भरती घोटाळा जो आहे त्याचे धागेदोरे मोठ्या प्रमाणात पसरले असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती आता तपासणी सुरू झाली आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। सेजल, तुझा आवाज। पराग, सध्या आपण पाहतोय या शिक्षक भरती घोटाळ्याचे जे धागेदोरे आहेत ते मोठ्या प्रमाणात पसरलेले असू शकतात, हे मोठं जाळं असू शकतं ही शक्यता वर्तवली जात असताना आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। या कारवाई संदर्भात काय अपडेट? नक्कीच सेजल, आपण ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि सुरुवातीपासून खरं तर साम टीव्हीने हा शिक्षक घोटाळा जो आहे तो लावून धरला होता। माध्यमिकमध्ये मुख्याध्यापक पदाची मान्यता देण्यापासून खरं तर या घोटाळ्याची सुरुवात झाली होती। मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहे त्यांचे बनावट कागदपत्राच्या आधारे किंवा बॅकडेटेडमध्ये हे तयार करण्यात आले, अशा पद्धतीचा हा घोटाळा जो आहे तो समोर येते आहे। या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या चौकशा सुरू आहे। मुख्याध्यापक पदात मान्यता देण्यासंदर्भात जी चौकशी सुरू आहे त्यामध्ये 5 जणांना अटक झालेली आहे आणि विभागीय शिक्षण उपसंचालक याच कार्यालयात खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि पायमुडं जे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे उल्हास नरड जे होते विभागीय उपसंचालक यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याच कार्यालयात खरं तर आज कागदोपत्री पुरावा तपासण्यासाठी जी आहे ती चौकशी सुरू झाली, जी आपल्याला साम टीव्हीच्या पराग, या चौकशी संदर्भातला अपडेट पुढे घेत राहू। तुर्तास धन्यवाद।